महाराष्ट्र के पनवेल रायगढ़ में बाल गंगा जमीन के अधिकार के लिए सत्याग्रह आंदोलन अस्थायी रूप से स्थगित कर दिया गया है। फिलहाल बाल गंगा परियोजना से प्रभावित लोगों ने जमीन अधिकार की मांग को लेकर पेन प्रांत अधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण शुरू किया था। इस दौरान रायगढ़ लोकसभा सांसद सुनील तटकरे ने आंदोलनकारियों से मुलाकात की और संबंधित मंत्रियों के साथ 2 दिनों की भीतर बैठक कराने का लिखित आश्वासन दिया है। आश्वासन मिलने के बाद आंदोलनकारियों ने फिलहाल उपोषण स्थगित करने का निर्णय लिया है। रेंगाळलेले प्रश्न यामुळे होळीसारखा पारंपरिक उत्सव असताना सुद्धा 5 शेतकरी बंधू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। काही सहकार्याने माझी काल भेट घेतली। आज मी या ठिकाणी आलो, यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली। त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला। त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, एमडीचे, सिडकोचे एमडी, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी। लोकप्रतिनिधी सुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली। त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला मी मीटिंग लावतो। त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलंय। मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्र रूपाने लिखित या ठिकाणी दिलंय। माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी हे दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असताना सुद्धा प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं, त्यांचे आभार मानतो। लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तड शेवटी चर्चेच्या द्वारे हा प्रश्न सुटत असतो, त्याच्यातून काय मार्ग काढावा लागत असतो। हा जलसिंचन प्रकल्प नाही तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सूक्त माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची ह्या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे। मी पुन्हा एकदा आपल्या मार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो। आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आलेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे। कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील, त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्न सुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे।